हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता सकाळचं 10 वाजलेलं आहे. माझं काम सगळं आवरलेलं आहे. तर कालचं कपडे लई होतं, धुवून टाकलं. सकाळी 9 वाजता पाणी आलेलं. स्वयंपाक बाकी सगळं काम आवरलेलं आहे. आणि आता इकडं वरच्या रानात ट्रॅक्टर येणार आहे. मग इथं जेवायचं आहे, म्हणून त्यासाठी मी इकडं भुर्जी करणार आहे, अंडा भुर्जी. इकडं ज्वारी अंडा घेतलेला आहे 2, आणि कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तेल पण गरम झालेलं आहे. तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकतो. त्यांना कसं जरा गरम असं करून द्यायला पाहिजे, म्हणून ते आता जेवायचं आहे. त्यासाठी भुर्जी करायला लागलो. आणि बाकीचे सगळं स्वयंपाक आवरलेला आहे. आणि धुणं भांडी आणि दवाखान्यातून आलेलं कपडे पण होतं, ते सगळं धुवून टाकलं. आणि आता दुपारी ट्रॅक्टर येणार आहे. काल तिकडं खालच्या रानात नांगरलेलं होतं, आणि आता इकडं वरच्या रानात येणार आहे. इकडं कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलं. चटणी मीठ पण टाकलेलं आहे, आणि 2 अंडं पण घातलेलं आहे. आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अंडं. ज्वारी अंडं कसं व्यवस्थित भाजायला पाहिजे, अंड्याचं वास यायला नको, तसं व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं. भुर्जी आता तयार झालेला आहे. इकडं आम्ही बसलेलो आहे जेवायला. ताट करायला लागलोय. ज्वारीची भाकरी आणि अंडा भुर्जी आणि डाळीची आमटी. या जेवायला तुम्ही पण. सगळं काम आवरलं आणि जेवण सगळे आम्ही जेवलो पण. आणि इकडे मी आता बसलेलं आहे, कारण रानात ट्रॅक्टर आलेला आहे नांगरायला. मग सगळं काम आवरलेलं आहे. आणि आम्ही 8 दिवस दवाखान्यात होतो, आणि ते डिस्चार्ज येऊन आलो आम्ही संध्याकाळी 8 वाजले परवा दिवशी. आणि कालचा व्हिडिओ ह्याचं तूरचं मळणी आणि खालच्या रानामध्ये पण नांगरलेलं आहे, ते पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं मुतखडा झालेलं, म्हणजे किडनीमध्ये खडं होतं, ते खडं किती निघलेलं आहे ते फोटो पण मी शेअर केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे 2 फोटो मी शेअर केलेला आहे. त्यांचं खडं निघलेलं आहे बघा, एवढं किडनीमधलं. हे बघा, असं झालेलं आहे पूर्ण रान नांगरल्यावर. आता अर्ध झालेलं आहे, अजून अर्धा आहे. संध्याकाळचा 6 वाजलेला आहे. 6 वाजता झालं बघा. सकाळी 11ला चालू केलं होतं. तासावर आहे पैसे त्याचे. एका तासला 700 रुपये आहे नांगरायला. आता संध्याकाळचं 6 वाजलेलं आहे, आणि पूर्ण झालेलं आहे. आता चाललेलं आहे डॉक्टर ते. आणि तिकडं थोडं राहिलं होतं, ते थोडं करायला लागल्यात. आणि हे सगळं करून ते रानात ऊस लावायचं आहे. त्यासाठी सगळं रान असं नांगरायला पाहिजे. काय करायला लागतंय मला ते काहीच एवढं माहीत नाही आहे. आता आलं मग इथं रानात, मग ते सगळं माहिती होईल मला पण, कसं करता येते, काय करतात. आणि व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.